नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मित्रानेच काढला मित्राचा काटा. एकमेकांचे मित्र सुखदुःखाचे सोबती असतात. त्यांना एकमेकाबद्दल सगळीच माहिती असते. ते मनातील गोष्टही विश्वासाने एकमेकांना सांगतात. पण काही मित्र मात्र विश्वासघातकी निघतात. मित्राच्याच घरातील महिलेवर वाईट नजर ठेवतात. त्यातून काही वेळा अनैतिक संबंधही जमतात. साहजिकच अनैतिक संबंधाने विनाश होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका तरुणाच्या बाबतीतही असेच झाले. मित्राच्या नात्यातील विवाहितेशी त्याचे संबंध जुळले. हे समजल्यानंतर मित्राने तसेच इतरांनाही त्याला समजावून सांगितले, पण तिच्या रूपावर भाळलेला व तिच्या जवानीसाठी आसुसलेला तो तरुण काही तिच्यापासून दूर झाला नाही. तेव्हा मित्रानेच किरकोळ कारणावरून वाद उकरून काढून त्या मित्राचा जीव घेतला. केवळ क्षणिक सुखापायी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना आज आपण बघणार आहोत. शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री तो सांगली रोडवरील यड्राव फाट्यावरील एका बारमध्ये मित्रासोबत दारू पीत बसलेला असताना अचानक त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाली. त्या बारमधील दारूचा कार्यक्रम आटपून तारदाळ येथे जात असताना परत त्यांना दारू पिण्याची हुक्की आली. दारूच्या नशेत असणाऱ्या तिघा मित्रांनी मयूरच्या अंगावर तलवारीने आणि चाकूने वार करत अक्षरशः त्याच्या शरीराची चाळणी केली. जीव वाचविण्यासाठी तो बारपासून मयूर 300 मीटरपर्यंत पळून गेला, परंतु त्याच्या मित्रांनी त्याला गाठून जखमी झालेल्या मयूरवर परत तलवारीने हल्ला केला. मारकऱ्यांनी त्याच्या अंगावर सुमारे 22 ते 25 वार केले. ते वार इतके वर्मी होती की बघणाऱ्यांची छाती धडधडत होती. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी परत त्याच्या डोक्यात दगड घातला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा केला. या घटनेत तो जागीच ठार झाला. तारदाळ परिसरात मयूर कांबळेचा खून झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. लोक घटनास्थळी गर्दी करू लागले. यावेळी रात्रीचे अंदाजे 10:30 वाजले असतील. कुणीतरी या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. मयूर कांबळे यांच्या खुनाला अनैतिक संबंधाची झालर असल्याची माहिती पोलिसांना यापुढे आली. या घटनेची शहापूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की इचलकरंजी शहराचा यंत्रमाग धंद्याने विस्तार वाढला. तसतशी शहराच्या आजूबाजूची खेडेही बाहेरील लोकांनी भरून गेली असताना इचलकरंजी शहरालगत असणारे तारदाळ हे गाव देखील त्याला अपवाद नाही. तारदाळमधील जावईवाडी येथे बाहेरून कामासाठी आलेले लोक स्थायिक झाले. आपल्या सासरवाडीत अनेकांनी तळ ठोकला असल्याने त्याला जावईवाडी असे म्हणू लागले. या जावईवाडीत दीपक कांबळे हे सुद्धा बरेच वर्षापासून राहायला आले होते. ते मोलमजुरी करून कसाबसा आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. त्यातच त्यांचा मुलगा मयूर हा हल्ली शेजारच्या पार्वती इंडस्ट्रीमध्ये कामाला जाऊ लागला. तो काम करता करता त्याला दारूचे व्यसनही लागले होते. दारू पिण्यासाठी तो बारमध्ये जाऊ लागला. मित्रासोबत पार्ट्यात तो जाऊ लागला. त्यांची मैत्री इचलकरंजी शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील मित्रासोबत झाली. मयूर याचा मित्र विनायक चौगुले हाही जावईवाडी येथेच राहायला आहे. तो इचलकरंजी शहरातील रावण गँगशी संबंधित होता. तो रावण गँग टोळीचा सक्रिय गुन्हेगार असल्याने जावईवाडी आणि तारदाळ परिसरात त्याची खूप मोठी दहशत होती. विनायक आणि मयूर हे दोघे चांगले मित्र असल्याने दारू प्यायला एकत्र बसत होते. सुरुवातीला त्या दोघात कोणताही आडपडदा नव्हता, पण मयूर कांबळे याचे गल्लीतीलच एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याची चर्चा अनेक दिवसापासून होत होती. ती विवाहित महिला नवऱ्याला सोडून माहेरी राहत होती. तिचे वय 30 वर्ष
असून ती एका मुलाची आई होती. नवऱ्याच्या त्या सुखापासून दूर राहिल्याने कळत न कळत मयूरकडे ती आकर्षित झाली. मयूरनेही तिच्याकडे जाळे टाकण्यास सुरुवात केली, पण हे करताना मयूरने विचार केला नाही की ती विवाहिता आणि त्याचा मित्र विनायक यांच्या नात्यातील आहे. मित्राच्या नकळत त्याने मित्राच्याच घरातील महिलेला जाळ्यात ओढले. ते दोघे बाहेर भेटत होते. त्यांचे हे प्रेम प्रकरण चोरी छुपे सुरू असले तरी अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाहीत. मयूरने आपल्याच नात्यातील महिलेसोबत संबंध ठेवले आहेत हे विनायकला समजले. तसा त्याचा पारा चढला. दारूच्या पार्टीतच त्याने एक दोनदा मयूरला समजावून सांगितले होते की तू तिच्या नादाला लागू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. असा विनायकने दाम दिल्यानंतरही मयूरने त्याच्या वागण्यात सुधारणा केली नाही. तो आपल्या प्रेयसीला बाहेर भेटत होता, तिच्याबरोबर मजा मारत होता. हे माहीत असल्याने विनायक चौगुले हा त्याच्यावर चिडून होता. मयूर आपला मित्र असून त्याने आपल्या नात्यातील तरुणीला नादाला लावले असून त्याच्यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे. त्यातच तिने नवऱ्याला सोडून मयूरला जवळ केले होते, याचाही त्याला राग येत होता. मयूरचे प्रेम प्रकरण 2 वर्षापासून सुरू होते. त्यात कोणताही खंड नव्हता. ती विवाहिताही मयूरने बोलवले की कोणालाही न जुमानता त्याला भेटायला येत होती. त्यांचे प्रेम प्रकरण आणि संबंध हे फारच पुढे गेल्याने विनायकला कळून चुकले होते. त्यातच ते दोघे एकदा त्याला घरात नको त्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळे विनायकच्या रागाचा पारा जास्त चढला होता. काही करून मयूरला आता आवरायला पाहिजे असा त्याने विचार केला. त्याने ही गोष्ट त्याच्या एका अल्पवयीन नातेवाईक मुलास सांगितली. तोही मुलगा मयूरवर चिडून होता. तो मुलगा लहान असला तरी मयूरचे अनैतिक संबंध आणि त्यातूनच होणारी आपली बदनामी याची त्याला जाणीव होती, पण तो काही करू शकत नव्हता. आता मात्र विनायक मयूरला मारण्यासाठी प्लॅन करत आहे हे पाहून त्या मुलालाही चेव चढला. त्याने त्याच्या आणखी एका अल्पवयीन मित्राला या कटात सामील करून घेतले. त्यानंतर विनायकने त्या 2 अल्पवयीन मुलाच्या मदतीने प्लॅन आखला आणि मयूरचा काठा काढण्याचे पक्के ठरले. शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान मयूर कांबळे आणि त्याचा मित्र स्वप्नील वराळे हे दोघे यड्राव फाट्यावरील एका बारमध्ये दारू पीत बसले असताना त्यावेळी अचानक तेथे विनायक चौगुले हा त्याच्या 2 मित्राबरोबर दारू प्यायला आला असता. ते तिघे मयूरच्या टेबलावरच बसले. मयूरला आणि स्वप्नीलला दारूची नशा जास्त चढली होती. दारूच्या नशेत ते दोघे काहीही बडबडत होते. विनायक तेथे आल्यावर मयूरने त्याच्यासाठीही दारू मागवली. सगळ्यांनी मिळून दारू पिली आणि मयूर आणि स्वप्नील हे दोघे एका बाईकवर वरून तारदाळाकडे जायला निघाले. त्यांच्या मागे विनायक आणि त्याचे 2 साथीदार असे तिघे एका बाईकवरून निघाले. त्या तिघांनी मयूरला तारदाळ खोतवाडी रोडवरील आरोही बारजवळ थांबवले. मयूर नशेत होता. विनायकने थांबवल्यामुळे तो थांबला. तेव्हा विनायकने मयूरकडे आणखी दारूची मागणी केली असता मयूरने त्यास नकार दिला. मयूर म्हणाला, माझ्याकडे आता पैसे नाहीत. तो दारू नाही म्हणाला. याचा विनायकला खूप राग आला. खरे तर विनायकला भांडणच करायचे होते. त्यासाठी त्याला काही ना काहीतरी निमित्त हवे होते. हे निमित्त त्याला सापडले. मी सांगितलेले काहीच ऐकत नाहीस असे विचारत विनायकने मयूरची गळ पट्टी धरली आणि त्याला गाडीवरून खाली पाडले. किती वेळा सांगितले की माझा विश्वासघात करू नको, माझ्या नात्यातील महिलेशी संबंध ठेवू नको, पण तू माझे काही ऐकत नाहीस. थांब, आज तुला चांगलीच अद्दल घडवतो असे बडबडत विनायक मयूरवर तुटून पडला. त्याचे 2 अल्पवयीन साथीदारही शिवीगाळ करत मयूरला मारहाण करू लागले. दरम्यान मयूरचा मित्र स्वप्नील वराळे हा
भांडण सोडाव्यास पुढे आला. त्यावेळी विनायकने त्याला धमकावले, तू इथून नीट जा, नाहीतर तुझे काही खरे नाही. ही परिस्थिती पाहून स्वप्नीलने या भानगडीत न पडणेच हिताचे मानले. कारण मयूरच्या अनैतिक संबंधाची आणि त्यामुळे विनायक चिडून असल्याची त्याला माहिती असल्यामुळे स्वतःचा जीव वाचवत तो पुढे तसाच जाऊ लागला. इकडे विनायकने सोबत आणलेली तलवार काढली आणि त्या तलवारीने मयूरच्या डोक्यावर, पाठीवर, चेहऱ्यावर, मानेवर सपासप असे 20 ते 25 वार केले. मयूरच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो आपला जीव वाचविण्यासाठी उठून पळून जाऊ लागला. बारपासून सुमारे 300 मीटर अंतरापर्यंत तो पळाला. पळून जाणाऱ्या मयूरला त्या दोन अल्पवयीन मुलांनी गाठले. त्या दोघांनी पुन्हा एकदा मयूरवर आपल्या कडील चाकूने सपासप वार केले. दरम्यान विनायक धावत आला आणि त्याने तलवारीने मयूरच्या डोक्यात वार केला. तो वार इतका वर्मी होता की मयूर जागीच कोसळला. तसेच विनायकची बोटेही तुटून पडली. एवढ्या दोघा अल्पवयीन वयीनांनी मयूरच्या डोक्यात दगड घालून त्याचा खेळच खल्लास केला. दरम्यान घटनास्थळावरून गेलेला स्वप्नील वराळे हा घटनास्थळाकडे परत आला. त्याने मयूरला मारहाण होत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांना दिली होती. स्वप्नील परत आला. पाठोपाठ गावातील इतर लोकही येणार याचा अंदाज आल्याने हल्लेखोरांनी त्या ठिकाणावरून पळ काढला. दरम्यान आरोही बारसमोर मयूर कांबळे याचा खून झाल्याची बातमी जावईवाडीत पसरली. मयूरच्या घरच्या आणि शेजारच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन एकच गर्दी केली. कोणीतरी या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मयूरचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत पालथा पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात पाठवला. IGM रुग्णालयात मयूर कांबळे यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी एकच गर्दी केली होती. मयूर कांबळे याचा खून विवाहबाह्य संबंधातून झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यावर पळून गेलेल्या संशयित आरोपीचा शोध घेत असताना अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी जावईवाडीतील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. तर या घटनेतील मुख्य संशयित आरोपी विनायक चौगुले हा रावण गँगशी संबंधित असल्याने त्याच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले. त्याची बोटे तुटल्याने तो कोल्हापूर शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली. या घटनेची फिर्याद स्वप्नील वराळे वय वर्षे 36 याने दिल्याने शहापूर पोलिसांनी मयूर कांबळे वय वर्षे 24 याच्या खूनप्रकरणी विनायक चौगुले आणि 2 अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 53/2024 भांडवी कलम 302, 506 व 34 सह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या घटनेतील 2 अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधागृहात केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले तलवार, चाकू आणि दगड असे जप्त करण्यात आले असून या घटनेतील मुख्य संशयित आरोपी विनायक चौगुले यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याने तेथील उपचार पूर्ण झाल्यावर पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्याचे पोलीस सूत्रांनी यावेळी सांगितले. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस करीत आहे. मित्रांनो, विवाहबाह्य संबंध हे कधीही घातकच असतात. त्याची वाच्यता झाली की त्याचा बोभाटा होतो आणि त्याच्याही पुढे जाऊन खुनासारखी एखादी अशी घटना घडते हे या घटनेवरून दिसून येते.